जिंदाल कंपनीमध्ये लागलेल्या आगीनं आता रौद्ररूप धारण केलंय। मध्यरात्री लागलेली आग सकाळी आटोक्यात आलेली होती, मात्र आता पुन्हा ही आग भडकली। पॉलिथिन बनवण्याच्या साहित्याला ही आग लागल्याचं समजतंय। आता कंपनीच्या इतर भागात ही आग पसरायला सुरुवात झाली आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। मात्र आता जी अपडेट येते त्या अपडेटनुसार सकाळी जी आग विझलेली होती ती आग पुन्हा एकदा भडकलेली आहे। नाशिक मुंबई महामार्गावरची ही कंपनी आहे, जिंदाल कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जी आग विझलेली होती ती पुन्हा एकदा त्या आगीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। दरम्यान पॉलिथिन बनवण्याचं हे सगळं साहित्य होतं, त्यामुळे या आगीनं आता पुन्हा एकदा भडका घेतल्याचं पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु ही जी आग आहे ही आग आता इतर भागात देखील पसरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या घडीची ही एक अतिशय महत्त्वाची बातमी। नाशिक मुंबई महामार्गावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला हे या कंपनीतले धुराचे जे लोड आहेत ते लोडच्या लोट महामार्गावर देखील पाहायला मिळत आहेत आणि जिंदाल कंपनीमधली ही जी आग आहे या आगीनं कशा पद्धतीनं पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलंय हे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। संपूर्ण परिसरामध्ये सध्या हे धुराचं साम्राज्य पाहायला मिळतंय। मध्यरात्री ही आग लागलेली होती, परंतु ही आग सकाळी आटोक्यात आलेली होती। मात्र कुलिंगचं काम सुरू होतं, मात्र त्यानंतर या आगीनं पुन्हा एकदा भडका घेतलेला आहे। संध्याकाळच्या दरम्यान भडका घेतलेला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या आगीनं आता अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे आणि आग आता पसरायला देखील सुरुवात झालेली आहे। पॉलिथिन बनवण्याचं हे सगळं साहित्य या कंपनीत होतं आणि आता ही जी आग आहे ती इतर भागात देखील पसरते आहे। तेव्हा या क्षणीची या घडीची हे एक अतिशय महत्त्वाची बातमी। अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे, मात्र ही आग आता पुन्हा एकदा भडकलेली आहे, आजूबाजूला देखील पसरते आहे। आपल्याला या आगीचे अपडेट देतोय शुभम बोडके। शुभम, आगीनं अकराळ विक्राळ रूप पुन्हा एकदा धारण केल्याचं पाहायला मिळतंय। धुराचे जे लोळ आहेत ते देखील अत्यंत दूरवर पसरलेले आहेत। सध्या काय नेमके अपडेट मिळतात या आगीच्या अनुषंगानं? दीपक, खरं तर नाशिक मुंबई जे महामार्ग आहे त्या महामार्गाला लागून ही जिंदाल कंपनी आहेत। आपण जर माझ्या मागे बघू शकता तर या कंपनीला जी आग लागली होती ती सकाळी काही प्रमाणामध्ये आटोक्यात आल्याचं पाहायला मिळत होतं, मात्र पुन्हा एकदा ही आग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतं। या ठिकाणी मध्यरात्री सुद्धा या ठिकाणी आग लागली होती, मात्र काही प्रमाणामध्ये ही संपूर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना त्या ठिकाणी यश देखील आलं होतं, मात्र पुन्हा ही आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। पॉलिथिन मटेरियलला देखील आता आग लागल्याची माहिती ही समोर येत आहे आणि त्यामुळेच ही संपूर्ण आग आता भडकल्याचं पाहायला मिळतंय। कंपनीच्या इतर भागात देखील आता ही आग पसरण्यास सुरुवात झालेली आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही संपूर्ण आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र जीवितहानी झालेली नसली तरी आता पुन्हा एकदा मात्र अग्निशमन दलाला प्रयत्नांची शर्थ करावी लागते आहे। आगीनं पुन्हा एकदा भडका घेतलेला आहे। शुभम, मी आगी संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण